मागच्या 2 ते 3 दिवसापासून उद्धव ठाकरे यांचा दिल्लीचा दौरा सुरू आहे। दिल्ली दौऱ्यासंबंधी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मी खासदारांशी भेटलो नाही आणि त्यामुळे खासदारांना भेटण्यासाठी मी दिल्लीमध्ये आलो आहे। मात्र राजकारणामध्ये जे असतं ते सांगितलं जात नाही आणि जे सांगितलं जातं तेच असेल याची काही गॅरंटी नाही आहे। मात्र उद्धव ठाकरे मागच्या 2 ते 3 दिवसापासून विरोधी पक्षातील काँग्रेसमधील अतिशय वरिष्ठ मग राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, खरगे असतील या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। मात्र या भेटीचा उद्देशाचं नेमकं कारण समोर आलेलं आहे। पडद्यामागच्या गोष्टी याच आहेत की लोकसभा निवडणुका झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठा भाऊ आहोत असा सूर काँग्रेसनं आवळला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचाच होणार असा हेका काँग्रेसने धरला आहे। मात्र देशाचं राजकारण जर का काँग्रेसला करायचं असेल तर राज्यामध्ये इतर प्रादेशिक पक्षांना संधी द्यायला हवी असं मत उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्याची जोरदार चर्चा आहे। त्यातच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्ट्राईक रेटचं कारण पुढे करत शरद पवार गटाने देखील उद्धव ठाकरे यांना कुठेतरी सुप्त मुख्यमंत्रीपदासाठी विरोध सुरू केला आहे। आम्ही निवडणुका झाल्यानंतरच सगळेजण बसू आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असं मत त्यांनी मांडलंय। याचा अर्थ शरद पवार हे मागच्या वेळेसारखं उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला सहमती नाही आहे। मात्र याची कुठेतरी जाणीव झालेल्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यातच काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्याला देश पातळीवर मोठं राजकारण करायचं आहे। त्यामुळंच वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना आपल्यासोबत बांधून ठेवणं ही काँग्रेसची गरज आहे। त्यातच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फार काही मोठं यश भेटलं नाही आहे। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 2 मोठ्या राज्यांमध्ये असलेल्या सहकारी प्रादेशिक पक्षांच्या जोरावरच भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्याचं काम झालेलं आहे। महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष नसल्याकारणानं काँग्रेसचा एकही खासदार 29 पैकी निवडून आला नाही आणि त्यामुळं प्रादेशिक पक्षांची मर्जी राखणं ही काँग्रेसची देखील मजबुरी आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आगामी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला संधी मिळावी हा उद्देश उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आहे आणि त्यामुळंच काँग्रेसच्या नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी इथे कुठेही आमदारांची संख्या किंवा छोटा भाऊ लहान भाऊ यासारखे कुठल्याही कंडिशन असता कामा नाहीत ही गोष्ट उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना कळवल्याचं बोललं जात असून काँग्रेसने देखील उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे।